यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरी हळू हळू चला हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरी तुका समचरण सरोजम सांद्रनिदाबुदापम जगननिहित पाणी मंडन मंडना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठतमानन्दकुन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन दुसरे चरणसंताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सुगुरु दास तुकार ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मिठेवी तो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुमचे पाद दोन्ही जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते थोडा बोंगाट बोलायला धक्के जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येश सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाय रेसे सदा नम्र माथा सोनोपंत तथा तया कुणी आवडीने मामा असे बोलते नामी शंकर शंकरा सदा समकरा निसंग जो संगते पुणे श्लोकीचा तो पुणे नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा शुभ करा संतवरा दंडे करा वंदितो सेवेला गे सेवक झालो सेवेला
न करावा अभेद, यावेळी न करावा अभेद. सेवी लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. कलावज्ञ जीवोधरार्धावतारं कलंकांक तेजोधिकामोदिवक्त्रं कलानिश्ववादापणोदारः दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी. विठ्ठल विठ्ठल याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तोवरे हळूहळू चला. कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तोवरे. तुका म्हणे संडा घाटे तेने नकावरू फुटे. आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तोवरे. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाय मंगलाय तनोहरी. आकारण करुणावरुणालय अखिल गुणधाम भक्त कामकल्पतरू. पंढरीश पांडुरंग परमात्मेच्या दयेने त्याच्या कृपाशीर्वादाने मोठ्या आनंदाने उत्साहाने चालत असलेला हा त्रिदिनी कीर्तन महोत्सव. महाशिवरात्रीच्या पर्वावर मोठ्या आनंदाने उत्साहाने सर्वजण या ठिकाणी एकत्रित येऊन त्या ठिकाणी काशीद पार्क आणि पंचक्रोशीतील सर्व वारकरी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, नवे तर त्या ठिकाणी सर्व परिसरातील वारकरी मंडळी या कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असतात. आज त्या ठिकाणी प्रसादाची कीर्तनरूपी सेवा श्री पिंपळेश्वर प्रसादी भजन मंडळ सार्वजनिक उत्सव या पिंपळेश्वरांच्या दरबारामध्ये सेवा करत असताना आज काल्याच्या हरिकीर्तनाची सेवा त्या ठिकाणी माझ्या वाट्याला त्या ठिकाणी येऊन पोचली. गेली 3 दिवस झालं तुम्ही त्या ठिकाणी सप्ताहाच्या निमित्तानं श्रवण करण्याकरिता सर्वजण उपस्थित असतात. विशेष म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी सप्ताह करणं सोपं नाही बाबा. मग तुम्हाला सर्व त्या ठिकाणी मंडळींकरता एकदा जोरदार टाळी वाजवली. मुंबईचं जीवन म्हणजे धावपळीचं जीवन आहे आणि त्यातल्या त्यात 2 तासाचा वेळ काढून इथं येऊन बसायचं म्हणजे सोपं नाही. म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. त्या कीर्तनाच्या निमित्तानं मला इथे येण्याचा योग ज्यांच्यामुळे त्या ठिकाणी आला. गावातील सर्व वारकरी मंडळी इथं माघारी त्या ठिकाणी टाळी घेऊन उभे आहेत. तुमचे गागारी असतील सर्व वारकरी साधक मंडळी त्या निमित्तानं सेवा करण्याची या ठिकाणी सेवा त्या ठिकाणी संधी मिळाली. गावातील सर्व आमचे आदरणीय बाबा इथं उपस्थित आहेत. महाराजांचा आमचा परिचय रेडा समाधीवर कुठेतरी झाला होता नाही ना. तुमच्यासारखी दिसणारी आमची डुंबरी महागाच आहे, सेम त्यांच्यासारखे दिसते. म्हणून मला वाटलं तेच आलेत का काय. म्हणून आदरणीय त्या ठिकाणी आपल्या परिसरातील सर्व वारकरी मंडळी, साधक मंडळी निस्तीम भावनेने या ठिकाणी सेवा करत असतात. किती वर्ष झालं आपल्या या कार्यक्रमाला? 26 वर्ष पूर्ण होऊन 27व्या वर्षामध्ये पदार्पण होत असताना वा म्हणजे सुरुवातीपासून हा 1 दिवसीय कार्यक्रम चालू आहे. पण 26 वर्ष झालं आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी सप्ताहाला सुरुवात होऊन 27व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना या काल्याच्या हरिकीर्तनाच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित आहे. आवाज येतो तुम्हाला सर्वांना? ओके. ज्यांची गोड साऊंड सिस्टीम आहे त्यांच्याकडे एकदा टाळी वाजव. वा रात्री आम्ही तिथं कीर्तन होतो, सिस्टीम लई मोठी होती पण त्यांना आवाज देता येत नव्हता, तेवढं त्यातली दर्दी. म्हणून आज
त्यांची गोड सौरशिष्टीमय वारकरी संप्रदायाचं गोड वैभव त्यांनी त्या ठिकाणी विना घेतलेला आहे. आदरणीय बाबा असतील, आमचे बिडकरजी महाराज आहे, आदरणीय महाराजांचं नाव काय, मुंडे महाराज आहेत, साबळे महाराज आहेत. रात्री कोणाची सेवा होती? महाराजांची होती का बाबांची? हो, मुंडे महाराजांची सेवा होती. कीर्तनकारा नाही का, कीर्तनाच्या निमित्तानं टाळी घेऊन उभं राहणं एवढं सोपं नाही. आजकाल लोक मानाला प्रतिष्ठेला एवढी त्या ठिकाणी हापापून गेली होती. पण आदरणीय महाराज त्या ठिकाणी टाळी घेऊन त्या ठिकाणी उभे. या आपले सर्व भजनी मंडळी आपल्या कॉलनीतील असतील, आपल्या त्या ठिकाणी परिसरातील असतील, वारकरी मंडळी उपस्थित आहे. आणि ज्यांचा गोड मृदुंग तुम्ही त्या ठिकाणी ऐकते एकदा त्यांच्याकरिता टाळी करा. बाबांच्या नावाचा मला परिचय झाला, पण त्यांचं नाव घेणं एवढा माझा अधिकार नाही. कारण तुम्ही परमार्थात केलेली जेवढी साथ नाही तेवढं माझं वय सुद्धा नाही. तो तुमच्या चरणाला मस्तक टेकवतो. सर्व साधक मंडळी या ठिकाणी आज सप्ताहाच्या निमित्तानं उपस्थित आहे. आमचे गुरुबंधू त्या ठिकाणी शूटिंग करण्याकरिता आमचे दादा उपस्थित आहेत. त्या ठिकाणी या भागात जर कुठं कीर्तन असतं का त्या ठिकाणी ते शूटिंगसाठी येत असतात. ते आज त्या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व वारकरी मंडळी, ग्रामस्थ मंडळी आज काल्याच्या हरिकीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित आहे. वेळ जरी झालेला असला, ऐकतात ना तुम्ही, वेळ जरी झाला असला तरी पण आपण वेळेतच कीर्तन संपवणार. 2च्या पुढे आपण जाणारच नाही. लई जास्त झालं का? मग आपण वेळेमध्ये संपवण्याची जबाबदारी. पण संपवण्याच्या आधी तुम्हाला सर्वांना माझी विनंती, हाताने टाळे आणि मुखाने नामस्मरण करायचं. कारण ज्यांच्या दरबारात तुम्ही आम्ही बसतोय त्यांचा दरबार छोटा नाही. मग कालच्या पर्वणीवर त्यांचं चरित्र त्या ठिकाणी ऐकलं असेल तुम्ही. मग त्यांच्या पर्वणीवर या ठिकाणी आपण जेव्हा सेवा करत असतो, तुम्हा सर्व साधक मंडळीच्या चरणाला मस्तक टिकून आपल्या काल्याच्या पदापदाच्या चिंतनाकडे येतो. मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. त्या ठिकाणी मोठा जय घोष करायचा. बरं, आज काल्याचं कीर्तन आहे, आज प्रसादाचं कीर्तन आहे. करा सर्वांनी उंच हात. गोपाल कृष्ण भगवान जय घोष प्रत्येक वेळी करायचा. बरं, सर्वांना माझी विनंती, थोडा फॅन करता का दादा? आम्हाला मुंबईचं त्या ठिकाणी सोय नाही. बरं, इकडं पाणी चालतंय अंगातून, तुम्हाला सोय येते. पण त्या ठिकाणी फॅन चालू करा. हवा येत असते, थोडा साईडला ठेवून तरी त्या ठिकाणी चालू. विठ्ठल विठ्ठल आवाज येतो का त्याच्यामध्ये दादा? आवाज येत शूटिंग मध्ये आवाज येतो? नाही ना? नाही, राहू द्या. नाही, जसं होतं ऍडजस्ट काय मी ऍडजस्ट करणारा महाराज आहे, तेवढं काही नाही. राहू द्या जागेवर. ऐका, आज काल्याचं हरिकीर्तन आहे, तिकडे लक्ष द्या. सर्वांना विनंती आहे, जास्त वेळ नाही पण कमी वेळेमध्ये जास्त बोलायचं. तुम्ही ऐकणारी मंडळी चांगलीच. आज काल्याचं हरिकीर्तन आहे. महाराज काल्याचं कीर्तन म्हटलं, वारकरी संप्रदायाचा नेम आहे. पहिला दिवस म्हटलं का नामपर अभंग घ्यावा महाराजांनी, दुसरा दिवस म्हटलं का संतपर अभंग महाराजांनी घेतलाच पाहिजे. काल्याचा आदला दिवस म्हटलं का देवाकडे मागणीच मागितली पाहिजे. आणि काल्याचा दिवस म्हटलं का चरित्र ते उच्चारावे, गेले देवी गोकुळे, याचा पूर्ण मोकळा आवाज करा. आणि तेच आज काल्याचं हरिकीर्तन या ठिकाणी आपल्या कमिटीतील सर्व ग्रामस्थ वारकरी मंडळी, साधक मंडळी मिळून त्या ठिकाणी तुम्ही आम्ही करताय. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडेसे काला म्हणजे काय? जीवशिव ऐक्याचं प्रतीक म्हणजे काला आहे. काला म्हणजे काय? काला झाला बरं का. आदरणीय वारकरी संप्रदायात थोर व्यक्तिमत्व आदरणीय बंडादादा कळकरांचं वाक्य, बरं बाबा. काला झाला का महाराज मंडळी तुम्ही आता हाला, महाराजांपर्यंत त्या पार्क मध्ये आला तर काला झाला ना. काला म्हणजे शेवट आहे.
काला म्हणजे पूर्णत्वाचं प्रतीक. सप्ताह 1 दिवसाचा असू द्या, सप्ताह 2 दिवसाचा असू द्या गांधी बाबा, बरोबर आहे. सप्ताह 3 दिवसाचा असू द्या, तर 4 दिवसाचा असू नाही तर महिन्याचा असू, त्याचा शेवट काल्याच्याच कीर्तनाने येतो. म्हणून तुम्ही सर्वजण काल्याचा प्रसाद सेवन करण्याकरिता या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी उपभोगण्याकरिता उपस्थित. महाराज, हा काला मिळणं सोपं नाही. तुम्हा आम्हाला इथं गेली 20 ते 25 26 वर्ष झालं तुम्हाला इथं काला मिळेल. तो काल्याचा प्रसाद मिळणं सोपं नाही महाराज. का बरं? तर हा काला कुठून झाला होता माहिती का? तो काल्याचा महाप्रसाद सेवन करण्याकरिता जगाचा मालक किंवा देवाधिकांना हा न मिळणारा काला आहे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कालाचे. देवाधिकालाही न मिळणारा हा दुर्लभ काला तुम्हा आम्हाला या मृत्यू लोकात मिळतो महाराज. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष करता पाये विशेष. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष करता पाये विशेष. आमच्या महाराजांकडे एकदा काळी वाजवली सर्व. महाराजांनी प्रमाण दिलं. काय प्रमाण आहे? तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष लाभ संत संगे. तुका म्हणे काला, हा काल्याचा प्रसाद फक्त संतांच्या संगतीतच मिळत असतो बाबा, दुसरीकडे नाही. मग ही परंपरा कुठून आहे? तर त्याचं उत्तर एवढंच आहे. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवून, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवून, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवून, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवून. माझा ज्ञानराज गोपाळास लाया वाटे, माझा ज्ञानराज गोपाळास लाया वाटे, माझा ज्ञानराज गोपाळास लाया वाटे, माझा ज्ञानराज गोपाळास लाया वाटे. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज, माझा ज्ञानराज गोपाळासी लाया वाटी. महाराज, त्या ठिकाणी जगाचा मालक, त्या ठिकाणी नामदेव कीर्तन करत असताना नामदेव महाराज जगाचा मालक राहत होता. काय त्या ठिकाणी योग्य आणि प्रसाद देण्याकरिता भानुदास घेते गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. जगाचा मालक प्रसाद आणि आज तोच प्रसाद तुम्हाला मला इथं त्या ठिकाणी मिळतोय. तुम्हाला द्यावी तेवढे धन्यवाद सर्व ग्रामस्थांना दिले. पण आज त्या काल्याच्या हरिकीर्तनाच्या निमित्तानं जे त्या ठिकाणी लोळण तिथं खूप बारायचे. कोणी महाराज तू खूप बाराय.
असा जर कुणी साधक मंडळीने जर प्रश्न विचारला त्याचं उत्तर एवढं असं, अनुपेक्षा लहान आणि आकाशापेक्षा महान असणारी तुकोबा. अनुरेनो या थोकडा अनुरेनो या थोकडा तुका आकाशाने भरा, तुका आकाशाने भरा. अनुरेनो या थोकडा अनुरेनो या थोकडा तुका आकाशाने भरा, तुका आकाशाने भरा. अनुपेक्षा लहान आणि आकाशापेक्षा महान असणारे तुकोबा आहे. कोण आहेत बाबा तुकोबा आहे? ज्या यमाला तुम्ही आम्ही घाबरतो त्या यमाच्या डोक्यावरती पाय ठेवून सदैव वैकुंठला जाणारे तुकोबा आहे. जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. कोण आहे तुकोबा आहे? वारकरी संप्रदायात थोर व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर बाबा बोलत असतात, पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मुकुटामधून पडलेला हिरा म्हणजे तुकोबा आहे. आणि आज गोड त्यांची गवळण या ठिकाणी सेवेसाठी मिळते. महाराज सांगतात, प्रसाद पाहिजे ना तुम्हाला सर्वांना? पाहिजे का नको? आदरणीय वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व आदरणीय देगलूरकर महाराज 2 अंगाने त्या ठिकाणी कालासोबत. सुख पाहिजे ना तुम्हाला का नको? आहे का कोणी मला दुःख पाहिजे असा इथं माऊली आहे का? मग त्या माऊलीनं का हात वर केलाय? तिकडे कशाला पाहताय? आहे का असं कोणी दादा? देवेंद्र दादा, मजला की दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावा असा कोणीतरी इथं शोधून सापडेल का? प्रत्येकाच्या सुखाच्या अपेक्षेने धडपड चालू. सर्व सुखाच्या क्षण एक मुक्ती नाही गेला, हिंडता दिशा क्षण पावला माया. महाराज सुख पाहिजे ना तुम्हाला सर्वांना? महाराज सुखाकरिता तर ही तळमळ आहे. प्रसाद पाहिजे ना सर्वांना? महाराज प्रसादाकरिता तरी इथे येऊन बसलो. मग एक करावं लागेल. काय? यालं तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. एक नाही म्हटलं तो गोबर आहे. काय म्हटलंय? अवघे मिळून या. तुम्ही हा सोहळा करता, एकटं कोणी करतंय का? एकटा कुणी कर. महाराज सांगतात, एकल्याचा नो हे खेळ आणि म्हणूनही मिळत कोणी एकटा करत नाही. अवघे मिळून या महाराज. आणि तुम्ही जर सर्व मिळून जर त्या ठिकाणी आलात तर एक होईल महाराज. काय? आजी देतो पोटवरी पुरी म्हणाल तो वरी. तो जगाचा मालक तुम्हाला पोटभर देईल, पण येत असताना 2 नियम अटी. एक, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. परमार्थ करत असताना किंवा संसार करत असताना माणसाच्या जीवनातला प्रवास हळूहळू असला पाहिजे. जास्त मोठं होण्याकरिता लगेच गेला तर तेवढ्याच गतीनं तो माणूस माघारी येत असतोय. माहिती तुम्हाला सर्वांना. म्हणून काय करा? हळूहळू चला. प्रसाद पाहिजे ना? कोणी कोणाशी न बोला. पहिला नियम आहे. आणि दुसरा नियम आहे, देवाकडे येत असताना किंवा प्रसाद घेण्याकरिता येत असताना आपल्या हृदयामध्ये असणारे जे विकार आहेत ना ते बाजूला ठेवा. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका वरो कोटे, आजी देतो पोटभर पुरी म्हणालो तो वरी. विठाला खूप गोड त्या ठिकाणी गवळणीचा भाव आहे. महाराज सांगतात, शुद्ध सात्विक अंतकरणाने त्याची सेवा करण्याकरिता या ठिकाणी काय करा? शुद्ध सात्विक अंतकरणाने त्याचं नामच करून. हे दोन्ही मुलं ना मुंबईची आमच्या बरोबर प्रवासात येत असताना त्यांना गाडीमध्ये वॉमिटिंग झाली, म्हणजे उलटी झाली. त्यामुळे त्यांना तो त्रास होतो. आता मोठ्यांना सवय, बारक्यांना सवय नसते. इकडं मुंबईला येत असताना त्यांचे आईवडील येत असतात, त्यामुळे त्यांचा आग्रह असतो, महाराज तेवढं त्याला घेऊन या बरं. अशी 50 विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्याकडे शिक्षण करतात. शेवटी सांगून जाईल, ज्याला आई नाही, ज्याला वडील नाही, अशी मुलं
आपल्याकडे संस्थेला आण्यामध्ये असतात. त्यांना येता येता गाडीमध्ये मीटिंग झाली, त्याच्यामुळे त्यांना तो त्रास होता. माहिती आहे, सर्वांना माझी विनंती आहे, सर्वांनी हृदयाचे कान करून ऐका. महाराज सांगतात सर्वांनी मिळून या. त्या ठिकाणी आपलं जीवन आणि सुख मिळावं असं वाटत असेल आणि देवाचा प्रसाद मिळावा असं वाटत असेल तर शुद्ध सात्विक अंतःकरणाने या. त्याला बाकी काही नकोय, पैसा सत्ता संपत्ती नको, पण त्याला शुद्ध सात्विक अंतःकरणाचा भाव पाहिजे. वाईट विचाराला त्या ठिकाणी आपली पोट न भरता शुद्ध सात्विक अंतःकरणाने जर त्याची सेवा केली तर काय होईल महाराज. येऊनी गोपाळ राहे तिथे तुका म्हणे चित्त कराले निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे शुद्ध सात्विक अंतःकरणाने त्याची सेवा करा. एक ना एक दिवस असा येईल का तो जगाचा मालक तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी भेटण्याकरिता येईल. तो प्रसाद येईल तुम्हा आम्हाला, पण त्याच्याकरिता तेवढं प्रेम देवाविषयी असावं लागेल. किती प्रेम असावं लागेल ऐका. त्या कृष्ण भगवान परमात्म्यावरती प्रेम होतं गोपिकांचं. किती प्रेम होतं थोडक्यात भाव सांगतो माझ्या अभंगात. ज्यावेळेला अक्रूरजी कृष्ण भगवान परमात्म्याला नेण्याकरिता आले तर त्या गोपिका म्हणत होत्या, अक्रूरा अक्रूरा चांडाळा तुझ कोणी धाडिले. त्या गोपिका त्या ठिकाणी अक्रूरला सांगत होत्या, अक्रूरा एवढा दिवस काना माझ्यासोबत राहिला, माझ्यासोबत फिरला, माझ्यासोबत आनंदाने राहत होता, आणि तू जर त्याला घेऊन गेला तर माझ्यासोबत आता कोण आहे. कृष्णाला जर तू जायचे माझ्या कानाला जर घेऊन गेला, माझ्या देवाला जर तुम्ही आमच्या जवळ त्या ठिकाणी घेऊन गेला तर आमच्यासाठी कोण आहे. त्या गोपिका विभोर झाल्या होत्या आणि त्या अक्रूराला बोलत होत्या, अक्रूरा तू त्या ठिकाणी आमच्या कानाला घेऊन जाऊ नये. तर कृष्ण भगवान परमात्म्याचा हात त्या अक्रूराने धरावा, रथामध्ये बसवावं. जेव्हा रथ निघाला ना, रथ निघाल्याच्या नंतर प्रत्येक गोपिका त्या ठिकाणी किती प्रेम असावं देवाविषयी ऐका. प्रत्येक गोपिका प्रत्येक त्या ठिकाणी कृष्णाला हाक मारायची, हे कृष्णा आता कोणत्या दिवशी येशील देवा आम्हाला पाहण्यात येईल. देवा कोणत्या दिवशी परत तू आम्हाला भेट देशील. निघालाय ना. तर एक गोपिका काय म्हणत होती माहिती का, कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगदेवी कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगदेवी कान्हया काय
देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, कानया रे, कानया रे, कानया रे, हे जग जेठ. गायनाचा मलाही त्या ठिकाणी समजायचं. महाराज मंडळी भेटली वाजवणारी, त्यामुळे एवढ्या त्या ठिकाणी गवळणी. आणि काल्यानंतर तर नव्हते तर गवळणी पाहिजेच नाही. त्या गोपिका म्हणत होत्या, कृष्णा अरे तुला पाहण्याकरिता माझे डोळे शिवून गेले आता. अरे वाट तुझी पाहताना नयन माझे शिनले, वाट तुझी पाहताना नयन माझे शिनले, कुठं गेला माझा काना, विपरीत घडले, कुठे कुठे मी शोधू तुझला, जीव हा माझा गमला. कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे मला, कृष्णा रे भेट दे मला, कान्हा रे भेट दे मला, कृष्णा रे भेट दे मला, त्या गोपिका म्हणत होत्या, कृष्णा रे तुला पाहण्याकरिता डोळे शिरून गेले. कोणत्या दिवशी परत भेट त्या ठिकाणी दिशील आम्हाला, कोणत्या दिवशी पाहण्याकरिता त्या ठिकाणी तू परत आम्हाला दिसशील. गावाच्या बाहेर आकृजी त्या ठिकाणी रथ घेऊन कृष्ण भगवान परमात्म्याला निघाले. पण रथ गावाच्या बाहेर जात असताना प्रत्येक गवळण त्या गवळणीच्या गळ्यामध्ये पडून रडत होती. झाडाला विचारत होती, वेलीला विचारत होती, जशी माझी तुटू बराय विचारत होते, कुसारेसी ही चिवाटे जे जे भेटे दया असे. अशा प्रत्येक गवळणी प्रत्येकाला विचारत होते, आता माझा कृष्ण कुठून येईल, आता माझा देव मला परत कधी दिसेल. ती भाव होता ऐका. गावाच्या बाहेरात गेल्याबरोबर त्या आकुराने कृष्ण भगवान परमात्म्याला विचारावं, तुमच्यासाठी सर्वजण रडत होते, तुम्हाला रडू आलं नाही का? मला सुद्धा रडू आलं, जगाचं मालक समजा. ऐक ना, त्या आकुराला एकच शब्द सांगितला, आता मला जाता येणार नाही माघारी, तू 2 मिनिटं रथ थांबव आणि माघारी जाऊन पहा त्या गोपिका काय करतात. आकुरजी रथावरून खाली उतरले, माघारी पाऊल टाकल्याबरोबर प्रत्येक गवळण त्या ठिकाणी एका व्यक्तीच्या गाड्यामध्ये पडून रथ होता. माझा कृष्ण आता कुठून येतोय, माझा जगाचा मालक मला आता कुठे दिसतोय, पाहण्याकरिता थोडे आतून झालेले होते. त्या गोपिकांना पाहत असताना एक गोपिका, बाबा भिंतीवरती कृष्ण भगवान परमात्म्याचं चित्र काढत होते. काय काढत होते? भिंतीवरती कृष्ण भगवान परमात्म्याचं चित्र काढत. तो आक्रोशी माघारी होत थांबला. सुंदर कृष्ण भगवान परमात्म्याचं चित्र काढलं त्या भिंतीवरती. चित्र काढल्याबरोबर ते चित्र काढून बाजूला झाले. तर आक्रोडाच्या मुखातून एक वाक्य निघालं, एवढं सुंदर चित्र तू काढलंय, असं वाटतंय का त्या ठिकाणी चित्रात का कृष्ण भगवान परमात्मा आमच्या सोबत बोलतोय. एवढं सुंदर तू चित्र काढलंय, एवढं सुंदर चित्र काढलंय का त्या ठिकाणी त्या चित्रात का कृष्ण भगवान परमात्मा आमच्या सोबत बोलतोय का? एवढं सुंदर आहे. पण ही चूक केली त्याच्यावर. काय चूक केली? ती गोपिका सांगते काय चूक केली. त्या क्षणाला त्या आकुराच्या मुखातून वाक्य निघालं, एवढं सुंदर चित्र काढले पण त्या चित्राला पाय नाही काढले. काय नाही काढले? पाय नाही काढले म्हटल्याबरोबर त्या क्षणाला त्या गोपिकाच्या मुखातून एक वाक्य बाहेर निघालं, पाय याच्याकरिता मी काढले नाही. का नाही काढले? माझा पहिला काना होता ना, त्याला पाय होते. आक्रूर आला आणि माझ्या कानाला घेऊन गेला. त्या चित्रातल्या जरी त्या ठिकाणी माझ्या कानाला जर पाय काढले असते तर दुसरा एखादा आक्रूर आला असता आणि याला सुद्धा घेऊन गेला असता. म्हणून मी पाय काढले. थोडं प्रेम देवा विषय असावा, थोडं शुद्ध सात्विक अंतःकरणाचा भाव देवा विषय असावा, थोडा गोपिकांविषयी होता. म्हणून प्रत्येक गोपिका त्या ठिकाणी कृष्णाला पाहण्याकरिता विभोर होतो. असं त्या ठिकाणी चिंतन. मी महाराज
आपल्यालाही त्याने त्या ठिकाणी आपल्यावर कृपा करावी अशी वाटत असेल तर जीवन जगत असताना शुद्ध सात्विक अंतकरणाने आपल्या जीवनाचा प्रवास असावा. नवे नवे जर ज्या सुखाच्या अपेक्षेने तुम्ही आम्ही धडपड करतोय ते सुख त्याच्या चरणाजवळ असाय. तुझे पायी सुख तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. महाराज तुम्हाला सुख आणि समाधान जर पाहिजे असेल तर इतरत्र तुम्हाला कुठे मिळू शकत नाही. बाकीच्या ठिकाणी तुम्ही शोधाल. या कलियुग जर पाहिला गेलं बाबा, मी एखाद्याला जर प्रश्न केला महाराज कोण आहे सुखी आपल्या इथल्या परिसरातला, एखाद्या दादाच्या मुखातून बाबा वाक्य निघाल, तो जो पोरगा आहे ना त्याच्या वडिलांना कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी कमवून ठेवली. महाराज 40 लाखाची गाडी त्याला बसण्याकरिता आहे, कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी वडिलांनी कमवून ठेवली, त्याला काहीच करायची गरज नाही, तो लय सुखी आहे. या कलियुगात तरी ज्याच्याकडे पैसा सत्ता संपत्ती धन दौलत आहे तो सुखी नाही. मग कोण सुखी महाराज? ज्याचं शरीर निरोगी तो एकमेव श्रीमंत आहे. बाकी खूप महत्वाचं महाराज, ज्याचं शरीर निरोगी तो एकमेव श्रीमंत व्यक्ती. 40 लाखाची गाडी फिरायला आहे बाबा पण मूळव्याधाचा त्रास आहे, अर्धा तासाच्या पुढे बसता येत नाही, सुखी म्हणावं का? तुम्ही मला प्रश्न सांगितला. नवे नवे कोट्यावधीचा बंगला आहे महाराज, पण ऐका ना त्या कोट्यवधीच्या बंगल्यामध्ये फक्त नवरा आणि बायकोच राहते, एकही मूल नाही त्यांना. पतिदेव या जिनेवरती चढले का पत्नी त्या जिनेने खाली उतरते. सकाळी एक झोपेची गोळी खातात, संध्याकाळी एक खातात, पण झोप येत नाही. सुखी म्हणावं का? घरी साखरेचा कारखाना आहे पण डॉक्टरांनी सांगितलं चहाच्या कपाकडे सुद्धा पाहू नका नाही तर शुगर वाढत. सुखी म्हणावं का महाराज? सुखी तो नाही, मग त्याचं शरीर निरोगी आहे. मिळाले ना आपल्याला निरोगी शरीर, मग काय करा? काळ सारावा चिंतने एकांत वासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. आपलं जीवन चिंतनामध्ये घालवा महाराज. शुद्ध सात्विक अंतकरणाने त्याचं नामस्मरण. समाज जिंकायचा असेल तर फक्त कला पाहिजे. काय पाहिजे? आता मी कीर्तन मागाशी चालू केलं, हे 2 लेकरं नाचायला लागले, तुम्ही त्यांच्याकडेच पाहिलं, माझ्याकडे पाहायचं सोडून. का तर कला होती. ऐकतात का तुम्ही? समाज जिंकायचा असेल तर कला पाहिजे बाबा. शत्रू जिंकायचा असेल तर कपट पाहिजे. संसार जिंकायचा असेल तर बेडकर बाबा तर पैसा पाहिजे. माझ्या देवावर त्या ठिकाणी जिंकायचं असेल तर शुद्ध सात्विक अंतकरणाचा भाव पाहिजे. शुद्ध सात्विक अंतकरणाने त्याच्या दरबारामध्ये या. आलात ना तो आपल्या सुख आणि दुःखामध्ये मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आघात निवाराया. पण येत असताना कसं या? अवघे मिळून या. मी काला सोडवणारे पण 2 अंगाने सोडवणारे लक्षात असतो. कसे या? अवघे मिळून या. अवघे माझ्या मागे मागे. तुम्ही ज्यांची कीर्तनं इथं भरपूर वेळा ऐकले, आदरणीय पाटील महाराज सुद्धा 2 अंगाने काला सोडवत असतात. सर्व मिळून या, एकानं कुणी येऊ नका. सर्व मिळून जर आलात ना तो काय करेल? आजी दे तो पोट भरे, पुरे म्हणायला तो वरी, पुरे म्हणेपर्यंत तो दे. पण येत असताना एक करा, हळूहळू चला. कसं चला? घाई करू नका. एखादा लय मोठा होण्याकरिता जर निघाला, दुसऱ्याचं जर ओढून जर एखादा मोठा होत असेल तर जगाच्या पाठीवर त्या ठिकाणी तो सुखी राहूच शकत नाही. ज्यानं कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी, गोरगरिबाचं धन लुटून ज्याने कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी कमवली ना, शेवटच्या क्षणाचा त्याचा कालावधी भीक मागताना तुम्ही आम्ही रस्त्याच्या कडेला पाहतोय. कारण जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करे. जीवन जगत असताना आहे त्या परिस्थितीमध्ये पैसा सत्ता संपत्ती देवाकडे मागून मिळणारी गोष्ट नाही, ती तुमच्या आमच्या प्रारब्धात असावी लागते. अन्नमान धन येतो प्रारब्ध आधी. महाराज ज्ञानोबऱ्यांचा एक शब्द आहे, का ललाटीची लिहिली, त्याच्या पुढे काही करता येत नाही बाबा. जे नशिबात आहे ते तुम्हाला मिळणार आहे. एक दिवस सुखाचा येईल, एक दिवस दुःखाचा येईल, पण सुखाचा आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण देवाच्या मंदिरात जायचंच नाही असं नाही. दुःखाच्या त्या ठिकाणी आल्याच्या नंतर आपलं जीवन संपून द्यायचं असं नाही. मग आहे त्या परिस्थितीमध्ये जर राहिलात ना तो जगाचा मालक आहे. एक नाही एक दिवस आपल्यावर कृपा करण्याकरिता येईल. समयासी सादर व्हावे.
समयाची सादर व्हावे समयाची सादर व्हावे समयाची सादर व्हावे देवदेवीला दैत्य रहावे देवदेवीला दैत्य रहावे समयाची सादर व्हावे समयाची सादर व्हावे देवदेवीला दैत्य रहावे देवदेवीला दैत्य रहावे समयाची सादर बाबांनी खूप गोड प्रमाण दिलं. एकदा टाळी वाजवा त्यांची. का एक दिवस असा येईल महाराज कोण दिवसी बैसोनी हातीवर कोण दिवसी पालखी सुभेदार कोण दिवसी पायीचा चालून जावे देव ठेवेल तैसे. एक दिवस जीवनात असा येईल दादा अन्नाचा कण खाण्याकरिता घरामध्ये दिसायला मावल्या ऐका, पण एक दिवस आपल्या जीवनात असा येईल का कुठं साठवं याच्याकरिता जागा कमी पडेल. कोण दिवसी बाई सोनी आचमन कोणी दिवसी घरात नाही धान्य कोणी दिवसी द्रव्याची साठव कोठे साठवावे देव ठेवील तैसे. वाक्य माझा महत्वाचा मुद्दा आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्या जीवनाचा प्रवास करा, पण करत असताना हळूहळू चला. कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुढे म्हणाल तो वरी. आणि शेवटच्या शब्दामध्ये महाराज सांगतात जीवन जगत असताना किंवा देवाची सेवा करत असताना वाईट विचाराने पोट भरू नका, दुसऱ्याविषयी मनामध्ये वाईट भावना ठेवून चालू नका. पण आज कलियुगात ऐकतात ना तुम्ही सर्वजण, आज कलियुगात बाबा तेच खूप आहे. आज लोक जेवढी स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही तेवढी दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहे. ऐकतात ना तुम्ही सर्वजण. इथं नाही तसं कोणी, मला इकडं परत यावं लागेल ना. इथलं नाही सांगत मी, ते तिकडच सांगतोय. कुठलं बाहेरचं तुम्ही एखादं गावाचं नाव ठाण्याचंच नाही तर ठाण्याचं नाही इथं कोणी. ठाण्याला जर कीर्तनला गेलो तर मग तुमचं सांगणार आहे, आता नाही सांगणार. महाराज वाईट विचारांना पोट भरू नका. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरी विठोबा रखुमाई ठोबार